ज्यांनी देशाला महसूल तंत्र दिले त्यांच्याच पुतळ्याची आटपाडी तहसीलमध्ये अवहेलना। आटपाडी प्रशासनाचा ढोंगी कारभार, दोषींवर कठोर कारवाई होणार का? ज्या थोर राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी कित्येक शतकांपूर्वी या देशात आदर्श महसूल खात्याची मुहूर्तमेढ रोवली, ज्यांच्या प्रगत महसूल तंत्राचा आदर्श आजही अवघा देश घेतो, त्याच अहिल्यादेवींच्या पुतळ्याची त्यांच्याच महसूल व्यवस्थेचे मुख्य केंद्र असलेल्या आटपाडी तहसील कार्यालयामध्ये अत्यंत लाजिरवाणी आणि संतापजनक अवहेलना झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे। अहिल्यादेवींचा अर्धपुतळा येथील एका अडगळीच्या खोलीत अक्षरशः फेकून देण्यात आला होता। या प्रकारामुळेच शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रात संतापाची तीव्र लाट उसळली आहे। जयंती आली की यांना पुतळ्याची आठवण होते। मिळालेल्या माहितीनुसार अहिल्यादेवींची जयंती जवळ आल्यामुळे आणि कुणीतरी या पुतळ्याची जाणीव करून दिल्यानंतर या सुस्त प्रशासनाला अचानक जाग आली। अडगळीत, धुळीत आणि उपेक्षित पडलेला हा पुतळा घाईघाईने बाहेर काढण्यात आला। विशेष म्हणजे जनतेचा रोष आणि तीव्र संताप ओळखून की काय प्रशासनाने चक्क पोलिसांना सोबत घेऊन या पुतळ्याची स्वच्छता करण्यास सुरुवात केली। जर या आटपाडी तहसील प्रशासनाला कारवाईची किंवा जन आंदोलनाची एवढीच भीती वाटत होती तर मग एवढे दिवस या थोर माऊलीचा पुतळा अडगळीच्या खोलीत कचऱ्यासारखा का ठेवला होता? असा जळजळीत सवाल आता जनतेतून विचारला जात आहे। महसूल खात्याचे दुर्दैव आणि यांचा ढोंगीपणा चव्हाट्यावर आला आहे। जयंती आली की महापुरुषांचे पुतळे पुजायचे आणि त्यांच्या नावाचा उदो करायचा आणि वर्षभर त्याच पुतळ्यांना धूळ खात कचऱ्याच्या खोलीत फेकून द्यायचे। हा प्रशासकीय अधिकाऱ्यांचा ढोंगीपणा आता पूर्णपणे चव्हाट्यावर आला आहे। ज्या महसूल खात्याच्या नियमांवर आणि बळावर तालुक्याचा गाडा चालतो त्याच आटपाडी तहसील कार्यालयासारख्या जबाबदार ठिकाणी अहिल्या देवींच्या प्रतिकृतीची अशी दुर्दशा व्हावी हे महाराष्ट्राचे मोठे दुर्दैव आहे।